अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। स्वागत है दोस्तों आप सभी का मेरे यूट्यूब चैनल जिसका नाम है यूनिक सोशल वर्कर महाराष्ट्र। दोस्तों आज मेरे गांव में आए हैं BS उपाड़ी साहब, जो आरोग्य सेवक वेलास से आए हुए हैं। ये मेरे व्यूवर्स को कुछ इन्फॉर्मेशन देना चाहते हैं, तो मेरे इस चॅनल के आखिर तक आप बने रहिए। नमस्कार साहेब। नमस्कार। काय माहिती देणार माझ्या व्यूवर्सला? मी व्ह्युअर्सला अशी माहिती देऊ इच्छितो की मी उपाडी BS आरोग्य सेवक वेळास उपकेंद्र या ठिकाणी कार्यरत असून गेल्या 4 वर्षापासून इथे काम करतोय। माझा जो कामाचा जो बेस आहे त्याच्यामध्ये आम्ही राष्ट्रीय कार्यक्रम जे आहे त्याच्यामध्ये आम्ही कीटकजन्य आजारांना प्रतिबंध करणे, त्याला करण्यासाठी लोकांमध्ये जागृती करणे असेल तर त्या ठिकाणी कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी आम्ही काळजी घेण्यासाठी प्रत्येक घरी जाऊन प्रत्येकाच्या घरी असलेली जी पाण्याची जी साठी आहे ते कंटेनर वगैरे चेक करणे, ते साठे स्वच्छ आणि आठवड्यातून 1 दिवस कोरडा दिवस पाळून आपण ते काय केले पाहिजे की स्वच्छ ठेवले पाहिजे। जर आपल्याकडे पाण्याची साठवणुकीसाठी जर आपण बॅलरचा वापर करत असेल तर ते बॅलर वगैरे असेल तर ते नेहमी झाकून ठेवलं पाहिजे। झाकून ठेवल्यामुळे काय होईल की आपल्याला या ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव टाळणं शक्य होऊ शकतं। त्याचबरोबर आपण काय करू शकतो की आपल्याकडे जो शौचालय आहे, शौचालयाला बसवलेला जो वेंटचा जो पाईप आहे त्याच्यामधून खूप काही प्रमाणामध्ये डासांची उत्पत्ती होऊ शकते। वेंट पाईपांना जाळ्या बसवल्या तर आपण तिथेही आपण डासांची पैदास किंवा डासांना आपण प्रतिबंध करू शकतो। त्याचबरोबर आपण त्या भागामध्ये असलेले ज्या पिण्याच्या पाण्याचे जे काही सोर्स आहेत ते पाण्याचे सोर्सेस स्वच्छ असले पाहिजेत। नियमित पाणी आपण उकळून प्या, थंड उकळून पाणी करून ज्याच्यावर मेडिक्लोरिन असेल किंवा TCLचा वापर झाला पाहिजे, जेणेकरून आपल्याला जे पाण्यातून पसरणारे काही आजार आहेत त्याला आपण टाळू शकतो। त्याचबरोबर हवेतून पसरणारे काही आजार आहेत, मग त्यासाठी TB सारखा आजार असेल मग या TB सारख्या आजारांना आपण कंट्रोलमध्ये आणण्यासाठी आम्ही त्यांचे रक्त नमुने घेणे किंवा त्यांचे थुंकी नमुने घेऊन त्यांचे थुंकी नमुने आम्ही लॅबला पाठवतो। सततचा जर खोकला असेल तर त्याला प्रतिबंध करून बाबा की TBचा प्रसार टाळण्यासाठी आपल्या देशामध्ये एक अभियान चालू आहे, TB मुक्त भारत अभियान। या अभियानाचा गाभाच आहे की प्रत्येक गावामधून TB ही नाहीशी झाली पाहिजे आणि या दृष्टीने तोही आम्ही काम करतो। त्याचबरोबर आम्ही कुटुंब नियोजनावर बरेच काम करतोय की आपल्याला भारताची वाढती लोकसंख्या आटोक्यात ठेवण्याच्या दृष्टिकोनातून कमीत कमी छोटं कुटुंब असेल तर आपण ते काय करू शकतो की लोकसंख्येला आळा बसवू शकतो। मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण असेल, त्यांना रोजगार असेल ते आपण निर्माण करून देऊ शकतो। त्याचबरोबर आपल्याला जो आपल्याकडे पिण्याचं पाणी जे आहे ते पाणी स्वच्छ आहे का नाही, पिण्यायोग्य आहे का नाही हे तपासण्यासाठी सुद्धा आम्ही OT टेस्ट आपण पाण्याची करतोय। प्रत्येक घरचं पाणी, पिण्याचं पाणी आम्ही काय करतो शॅम्पल म्हणून घेतो आणि ते पाणी चेक करतो। आम्हाला जर लक्षात आलं या ठिकाणी OT लागते किंवा OT होत नसेल तर पाणी उकळून प्या किंवा मेडिक्लोरिन बाजारामध्ये 27-28 रुपयाला बाटली मिळते, ते जर बाटली आपण वापरत घरचे दररोज 20 लिटर पाण्यामध्ये जर आपण 4 थेंब टाकून जर ते पाणी दररोज आपण पिलं तर त्यामध्ये असलेले बॅक्टेरिया जे आहेत ते बॅक्टेरिया त्यामुळे नष्ट होतील आणि आपल्याला त्या पाण्यापासून होणारे आजार जे आहेत म्हणजे डिसेंट्री सारखा आजार असेल तर आपण ते टाळू शकतो। अशा अनेक गोष्टी आहेत आमच्याकडून त्या ठिकाणी आम्ही लोकांना येतो, त्यांना मार्गदर्शन करतो। आठवड्यातून 1 दिवस कोरडा दिवस पाळा। कोरडा दिवस पाळल्यामुळे काय होईल की सगळी भांडी कोरडी करा, डासं वगैरे अंडी वगैरे असतील तर ते नष्ट होतील आणि नंतर त्यांना ते अंडी घालायला त्याला वेळ मिळणार नाही। आणि त्याच्यामुळे असलेले कापडानं झाकून ठेवणे, पाणी स्वच्छ पिणे, त्याचबरोबर आपल्याकडे साथीचे आजार कुठलेही पसरणार याच्यासाठी लोकांमध्ये जाणे आणि जागृती करणे हा आमचा उद्देश आहे। त्याचबरोबर आम्हाला आपल्या गावकऱ्यांनी जितकं सहकार्य कराल तितकं एखाद्या आजारापासून किंवा एखाद्या साथीपासून आम्ही रोखू शकतो। एकटा कर्मचारी प्रत्येकाच्या घरी जाऊन हे काम करणं शक्य नाही, पण आम्ही प्रत्येकाच्या घरी जातो आणि त्यांना 2 गोष्टी समजावून सांगतो आणि ते ऐकतात, याच्यामध्ये आम्हाला समाधान वाटते। पण आता गेल्या 8 दिवसापासून आपल्याकडे तापाचे खूपच आजारी रुग्ण वाढलेले आहेत। त्याच्यामुळे काय होतं की हे ते वाढण्याच्या पाठीमागचं कारण जर असेल तर फक्त आपल्या परिसर स्वच्छ नसल्या कारणानं त्या ठिकाणी कसं दुर्गंधी येणे असेल, साथीचे आजार असेल, पाण्यामधून होणारे जे काही आजार आहेत, डास वगैरे निर्मिती होणं, त्याच्यामुळे आपण काय होतं डेंग्यू, मलेरिया, हिवताप सारखे जे आपले काही आजार आहेत या आजारांना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि याच्यामुळे आपल्याला हजारो रुपयावरून खर्च करावा लागतो। पण आपण जर स्वतःची काळजी आपण कुटुंब पातळीवर जर आपण वैयक्तिक पातळीवर जर काळजी घेतली तर कोणालाही रुपया खर्च करायची गरज नाही। आता एक नवीन आमची कन्सेप्ट आलेली आहे, जर आपल्याकडे जर स्वच्छ पाणी असेल एक टोपल्यामध्ये जर समोर ठेवलात, आज पाणी घ्यायचं, समोर त्याच्यामध्ये ठेवायचं, डास येतील त्याच्यामध्ये अंडे घालतील, दुसऱ्या दिवशी ते पाणी उलटून टाका। जिथं काय होणार की ते अंडे झाल्या म्हणजे त्याची वाढ होण्याच्या अगोदर ते अंडे संपू जातील आणि त्याच्यामुळे आपण काय करू शकतो की बाबा त्याच्यामुळे डासांची जो काही वाढता प्रादुर्भाव आहे तो आपण टाळण्यासाठी आपल्याला ते मदत होऊ शकतं। तर ह्या जर प्रयोग आपण केला तर आपल्या घरासमोर एक फक्त टोपामध्ये पाणी ठेवा, ते पाण्यावर येतील, अंडी काय करतील ते डास अंडी घालतील, अंडी घालून निघून जातील। आज त्याचे टाकले की ते अंडी एक डास तयार व्हायला साधारणतः 8 ते 12 दिवस लागतात। तितके दिवस पाणी न ठेवता आपण जर दररोजचे दररोज पाणी 1 दिवस आड करून जर बदललो तर अंडी आपोआपच नाहीशी होतील आणि त्याच्यामुळे काय होईल की आपण डासांना म्हणजे डासांचं आपण कंट्रोलिंग करू शकतो। हे सुद्धा आपण या पद्धतीने आपण प्रयोग करूयात। त्याचबरोबर आपल्याकडे जे शौचालय आहे, शौचालयाला जर आपण जाळी बसवली
आपल्याला माहीत नसते सगळीकडे स्वच्छ आहे, पण आपल्याकडे जो वेंट पाईप आहे त्या वेंट पाईपामधून अनेक अशा डासांची उत्पत्ती निर्माण होऊ शकते आणि तेच प्रादुर्भाव होऊ शकतो. आणि त्याच्यामुळे आपण त्यालाही जाळी बसवली तर आपण तिथे आपण ते कंट्रोल करू शकतो. ओके, ठीक है सर, धन्यवाद. धन्यवाद सर. तो उम्मीद है दोस्तों आप सभी को मेरी वीडियो पसंद आएगी, तो मेरे चैनल को लाइक करिए, शेयर करिए, सब्सक्राइब करिए. खुदा हाफिज़, दुआ की दरख्वास्त.